तुमचं पूर्ण नाव आणि शाळेचं नाव? प्रशांत काकासाहेब लबडे. शाळेचं नाव आहे पांडुरंग माध्यमिक विद्यालय वरुण, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. किती मुले आहेत तुमच्या शाळेमध्ये? जवळजवळ 240 विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला विचारले की एकदा कोणती विशेष गोष्ट सांगा तुमच्या शाळेबद्दल, मी काय सांगणार? यावर्षी शाळेमध्ये आम्ही एक परसबाग निर्माण केली आहे. त्यामध्ये आम्ही त्या शाळेमध्ये जे पोषण आहार आहे, तो पोषण आहाराचं जे काही आपलं भाजीपाला लागतो तो शाळेमध्येच आम्ही पिकवतो आणि तो विद्यार्थ्यांना देत असतो. अच्छा. तुम्ही आज दीपस्तंभमध्ये आले आणि तुम्ही जे काही तुमचा दिवसाचा पूर्ण रुटीन आहे, जे आम्ही सेशन घेतले वेगवेगळे, त्याच्याबद्दल तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही 2-3 लाईनमध्ये काय बोलणार? आजचे सेशन जे आपण आयोजित केले होते त्यामधील एआयचं सेशन हे सगळ्यात सुंदर सेशन होतं. त्यामुळे शाळेमध्ये निश्चित अशा प्रकारे आम्ही सेशनचा सगळा फायदा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. खरं पाहता ज्या काही कविता आहेत, ज्या काही तुम्हाला एखादा व्हिडिओ लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिकवण्यासाठी आम्हाला याची मदत होणार आहे सेशनची. एआय सेशन खूप सुंदर होतं आणि खूप मनाला भावलं ते. आणि तुम्ही आता इकडे 40 टीचर आहे बहुतेक, तुम्ही वेगवेगळे जे टीचरला भेटले त्यांच्याकडून तुम्ही काय शिकले? प्रत्येक शिक्षकाकडनं त्यांचं डेलिगेशन वर्क आहे प्रत्येक त्यांच्या फील्डमध्ये. जसं लव सर असतील, उज्ज्वला मॅडम असतील, हे किती उत्साहाने काम करतायत. त्याचबरोबर आपले योगेंद्र महाजन सर असतील, आजच्या वयामध्ये किती त्यांच्यामध्ये असणारा जो स्टॅमिना आहे, ते काम करण्याची धमक आहे, ती बघून अक्षरशः मन अंगावरती शार आला, माझ्या काटे आले ही गोष्टी सांगताना. सरांचं वर्णन करू शकत नाही. या ठिकाणी ज्यावेळेस हे 303 ने हे आयोजित केलं, महाजन सरांना बघितल्यावर तिथं अजून उत्साह झाला की शाळेमध्ये गेल्यानंतर यापेक्षा सुद्धा जोशामध्ये काम होईल. आणि जर तुम्हाला मी विचारलं मिशन 3030 जर तुम्ही बोलत होते 30303, तर तुमच्या शाळेवर आणि तुमच्यावर काय परिणाम झाला होता? 1 लाईनमध्ये 2 लाईनमध्ये तुम्ही बोला. शाळेमध्ये तर असा परिणाम झाला, या वर्षीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त तयारी घेऊ शकलो. त्याचबरोबर ते आम्ही जे आपल्याकडनं आम्हाला संगणकची लॅब मिळाली आहे त्यामध्ये आम्ही मुलांना यावर्षी आपण टायपिंग सुरू केलं शिकवायला. त्याचबरोबर आम्ही ChatGPTच्या मदतीने कशी उत्तर काढायचे, एखादा व्हिडिओचं देखील लर्निंग आम्ही शाळेमध्ये सुरू पण केलं शिकवण्यासाठी. आणि याचा लेक्चर आम्ही शाळा सुटल्यानंतर ठेवतोय. निश्चित त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये खूप मोठा बदल झालाय. शेवगाव शहरातले जवळजवळ 8 विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये यायला लागले शाळेमध्ये. अरे वा, हे खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला टीचर होऊन एक जर प्रॉब्लेम, आता तुम्हाला हे सगळं संघटन भेटले आणि बाकी सगळं भेटलं, तरी पण जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय सगळ्यात मोठा चॅलेंज फेस करावा लागतो एक स्कूलचा ग्रोथ मध्ये, तर तुम्ही ते काय बोलणार? आता शाळेची ग्रोथ करण्यासाठी प्रथम तुम्हाला असं वाटतं की जे शाळेचं पालक आहेत त्या पालकांना शाळेपर्यंत आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार की शाळेमध्ये दाखवणार की बघा शाळेमध्ये आपण अशा प्रकारच्या या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही असं केलं आणि शाळेमध्ये अशा प्रकारच्या आम्ही विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे आपण एआय सेक्शन घेतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याला नक्की आमच्या शाळेत टाका. त्याबद्दल सिद्धे दादाचं क्रिएट टुगेदर फाउंडेशनचे माना तेवढे आभार कमीच येतात. यामुळे आमच्यात नवीन ऊर्जा मिळाली आम्हाला काम करण्याची. तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही ॲज अ शिक्षक होऊन दुसरं जेवढं शिक्षण संस्था आहे, स्कूल आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे, त्याला एक मेसेज द्यायचा असेल ॲज अ टीचर, ते तुम्ही मेसेज काय देणार? जे काही काम करायचंय कोणत्याही शिक्षकाला ते समोर बसलेला विद्यार्थी स्वतःचा मुलगा आहे असं समजून जर काम केलं ना त्या शिक्षकाने, त्या शाळेमध्ये बदल होईल. तो आपण ज्याला शिकवतोय तो माझ्या समोरचा विद्यार्थी हा शाळेचा गावाचा नाहीये, तो माझा स्वतःचा मुलगा बसलेला आहे माझ्या समोर. आणि हा जर त्या शिक्षकाने जर मनात ठरवलं तर निश्चित त्या शिक्षकाला कुठल्याच बाह्य प्रेरणेची गरज नाहीये. तो शिक्षक आपोआप चांगलं काम करणार. आणि जर मुलांना द्यायचं असेल तर मुलांना द्यायचं असेल तर मुलांना कुठलं पण काम तुम्ही जिद्द, चिकाटी आणि सातत्य हे 3 तत्व ध्यानात ठेवा आणि त्या गोष्टीने ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. फक्त एखादी कोणती स्पर्धा परीक्षा तुमचं अंतिम यश नाहीये. तुम्ही एखादा खेळामध्ये असेल, एखादा बुद्धिबळामध्ये असेल, ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे ना त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं सर्वस्व झोकून देऊन काम करा. कोणतं ना कोणतं क्षेत्र तुम्हाला आवडत असणार असेल त्या क्षेत्रात तुम्ही काम करा. खूप चांगलं. आता समजा आम्ही पुढे ठेवलं असं टीचर्स गॅदरिंग, तर तुम्ही किती आतुरताने त्याचं वाट पाहता? तुम्ही येणार पुढच्या वेळेचे पण? 100% आम्ही अशा प्रकारचं सेशन असेल तरी आमच्यामध्ये जर बदल होत असला आणि तो बदल आपण स्वीकारला पाहिजे. आपण शिक्षक आहेत ना, तर आपल्यामध्ये आता बरेच आपण तो बदल आत्मसात केला पाहिजे. आज एआयचा युग आलाय, आपण ते समजून घेतलं पाहिजे. कारण की आपल्याला ते मुलाला शिकवायचंय. मुलगा ज्यावेळेस माझ्या शाळेतून 10वी पास आउट होणार आहे त्यावेळेस त्याला दुसऱ्या जगाशी संपर्क करायचा. मला असं वाटतं की त्याला त्या शाळेमध्ये आत्मसात झालं पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप